अख्ख्या मसूरची झणझणीत आणि चविष्ट अशी आमटी, जी एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. आज मी बनवली आहे अख्खा मसूर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मसूर स्वच्छ धुवून 8 ते 9 तास मी भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण आमटी करणार आहे किंवा अख्खा मसूर ज्यावेळेस बनवतो त्यावेळेससुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचेत. आता इथे कुकरमध्ये टाकले मी जिरं. जिरं एकदम व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. कांदा याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. खूप असा कच्चा ठेवायचा नाही आहे आणि खूप असा जाळायचा पण नाही आहे. फक्त आपल्याला ब्राऊन होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा असतो. आता तो परतून झाला की आपण पुढची रेसिपी पाहूया. आता परतायला कांद्याला खूप वेळ लागतो. ज्यावेळेस आपण मीडियम गॅसवर कांदा परतून घेतो त्यावेळेस कांदा परतायला थोडासा वेळ लागतो. आता इथे कांदा व्यवस्थित असा परतून झाला आहे आणि ब्राऊन व्हायला सुरुवात झाली आहे. पण मी लगेच मसाले न टाकता 2 मिनटं पुन्हा मी असा परतून घेतला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे लाल मसाला आणि स्वच्छ धुवून घेतलेला अख्खा मसूर. आता याच्यामध्ये आपल्याला लगेच सगळे मसाले ॲड करायचे नाही आहेत. आता ते आपण कधी ॲड करणार आहे ते पुढे व्हिडिओमध्ये पाहूया. आता इथे मसूर टाकून झाल्यानंतर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. लगेच पाणी टाकायचं आणि शिट्ट्या मारायच्या असं करायचं नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला पहिले मसूर जो आहे तो व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा असतो आणि मगच त्याच्यामध्ये पाणी आपल्याला टाकून घ्यायचं असतं. आता याच्यामध्ये तरीसुद्धा हा मसूर मी 4 ते 5 मिनटं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतला आहे. तेलामध्ये परतून घेतल्यानंतर 2 मिनटं तो असाच सोडून द्यायचा आहे की जेणेकरून तो तेलामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. म्हणजे ती एक टेस्ट जी असते ना मसूरची ती खूप छान येते. आणि आता याच्यामध्ये ॲड केली आहे हळद. आता हळद जर तुम्हाला वाटत असेल ॲड करावीशी तरच करा, नाहीतर मग अख्खा मसूर ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस हळद वापरली नाही तरीही चालणार आहे. आता इथे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ एवढं टाकायचं की नंतर आपल्याला पुन्हा टाकायची गरज पडणार नाही. आता याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा आपण टाकणार आहे. खायचा सोडा जर टाकला ना तर जसे चणे किंवा राजमा, छोले जसे व्यवस्थित फुगतात किंवा मऊ होतात ना त्याच प्रकाराने मसूरसुद्धा खूप छान मऊ होतो. आणि जर तुम्ही कधी टाकला नसेल खायचा सोडा मसूर बनवताना तर एकदा नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आता इथे व्यवस्थित असा मसूर तेलामध्ये परतून झाला आहे आणि याच्यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे. आता पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फक्त कुकरचं झाकण लावायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला काहीही टाकायचं नाही आहे. आपण याच्यामध्ये फक्त कांदा, जिरं, तेल, मीठ, मसाला इतकेच पदार्थ टाकलेत आणि आपण पुढे याला काय करणार आहे किंवा कसा तडका देणार आहे ना हे शेवटपर्यंत नक्की पहा. आता ह्या इथे 3 ते 4 शिट्ट्या आपण घेऊन घेणार आहेत, कारण आपण रात्रभर मसूर भिजवून ठेवलेला होता आणि याच्यामध्ये आपण खायचा सोडासुद्धा टाकला आहे की ज्याच्याने मसूर एकदम व्यवस्थित शिजणार आहे. आता इथे 3 शिट्ट्या झाल्या होत्या, 4 शिट्ट्या झाल्या आणि मी गॅस बंद केला. 4 शिट्ट्या झाल्यानंतर वाफ निघून जाऊ दिली आणि एकदम मस्त असा आपला मसूर शिजलेला आहे. आता तुम्ही पाहू शकता हा मसूर तुम्ही असासुद्धा खाऊ शकता. ज्या प्रकारे कोणी आजारी असताना आपण मुगाची खिचडी किंवा मुगाच्या डाळीचं वरण भात असं खाऊ घालतो ना, तर ते न खाऊ घालता कधीकधी मसूर हा साधा आणि सोपा सिंपल अशा पद्धतीने सुद्धा आपण देऊ शकतो. प्रत्येक वेळेला मुगाची खिचडी देणं किंवा मुगाच्या डाळीचं वरण देणं हाच एक पर्याय नसतो. त्याला पर्याय म्हणजे हा अख्खा मसूरसुद्धा आहे. आणि याच्यामध्ये तेलाचं प्रमाण खूप कमी आहे, मसाल्याचंही कमी आहे आणि जर वाटत असेल तरच कांदा घालायची गरज असते, नाही घातला तरीही चालणार आहे. आता तडका कसा करायचा आहे तर त्यासाठी मी गॅसवर ठेवली आहे कढाई. कढाईमध्ये टाकलं आहे तेल. आता तेलामध्ये टाकलं आहे जिरं आणि व्यवस्थित असं तडतडून घ्यायचं आहे आपल्याला. जिरं व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेला लसूण. आता लसूण याच्यामध्ये
खूप टाकला म्हणजे जसं आपल्याला खूप पाहिजे, काहींना लसूण आवडतो खूप, जसा की मला, तर आपण खूपसुद्धा टाकू शकतो. म्हणजे जितका लसूण आपल्याला आवडतो ना, तितका आपण याच्यामध्ये आरामात टाकू शकतो, कारण हे खूप छान लागणार आहे. लसूण व्यवस्थित तडतडू द्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता. लसूण कच्चा ठेवायचा नाही आहे, लसूण थोडासा ब्राऊन होऊ द्यायचा आहे, म्हणजे त्याची चव खूप छान लागते. आता इथे लसूण माझा व्यवस्थित तडतडला आहे. आता याच्यामध्ये टाकला आहे कढीपत्ता. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. आता आता ज्यावेळेस आपण मसूर शिजवून घेतले त्यावेळेस आपण कांदा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. पण ज्यावेळेस आपण फोडणी करतो तर कांदा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि नसेल आवडत तर तुम्ही कांदा इथे स्किप करू शकता. पण एकदा ह्या पद्धतीने मसूर तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आता इथे मी कांदा परतून घेतला आहे व्यवस्थित आणि याच्यामध्ये आपल्याला कोणते मसाले ॲड करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले कोणते ॲड करायचे आहेत तर लाल मसाला, काश्मीरी मसाला आणि तेही खूप थोडे थोडे, खूप जास्त प्रमाणात टाकायचा नाही आहे. आणि जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही आरामात मसाले टाकू शकता. याच्यामध्ये मी टाकून घेतला आहे लाल मसाला, काश्मीरी मिरची, धनिया पावडर आणि किचन किंग मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि आलं मी याच्यामध्ये किसून टाकलं होतं, जे व्हिडिओ शूट करताना राहून गेलं आहे. थोडंसं आलं जे आहे ते असं ठेचून टाका किंवा मग किस करून आपण याच्यामध्ये थोडासा टाकायचं आहे आलं. आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचे अख्खा मसूर जे आपण शिजवून घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये मीठ टाकायची गरज नाही आहे, कारण मी तुम्हाला आधीच म्हटलं की मसूरमध्ये तितकं मीठ टाकून द्या जितकं आपल्याला लागणार आहे. म्हणजे याची काही आपल्याला वरून वेगळं पाणी टाकायचं नाही आहे किंवा काहीच नाही. आणि जर वाटलंच तर थोडं पाणी आपण ॲड करू शकतो, पण मीठ टाकायची तशी काही गरज येणार नाही. इतकं मीठ आपण शिजवताना टाकून द्यायचं आहे. आता पहा इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि हे मसूर मी न झाकण ठेवता तयार करून घेतलेत. खूप छान ही रेसिपी आहे आणि खूप सोपी, अगदी झटकेपट असं म्हणा तुम्ही, की फक्त आपल्याला रात्रभर मसूर भिजवून ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी ही भाजी लगेच तयार होणार आहे. याला न वाटण करायची गरज आहे, न टमाटरची गरज आहे, कसलीही गरज नाही आहे. अख्ख्या मसूरला अगदी साधा आणि सोपा अख्खा मसूर तयार झालेला आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की वरून तुम्हाला म्हणजे लाल मिरचीचा तडका द्यायचा आहे तर तो तुम्ही आरामात देऊ शकता. तो तुपात देऊ शकता किंवा तेलामध्ये देऊ शकता. म्हणजे फोडणीच्या भांड्यामध्ये तेल गरम करायचे आणि त्याच्यामध्ये थोडासा लाल मसाला ॲड करायचा आणि तो तडका ह्या मसूरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे वरती. पण आता मी इथे जास्त काही तिखट करणार नाही आहे, त्याच्यामुळे मी आज काही तडका दिलेला नाही आहे. आणि असा आपला अख्खा मसूर तयार झाला आहे. आणि अख्खा मसूरवर थोडंसं बटर घातलं आहे. बटर टाकून अख्खा मसूर खूप छान लागतो. बटर जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तूप घालू शकता. एकदा नक्की ट्राय करा ही साधी आणि सिंपल अशी रेसिपी. आणि भाताबरोबर आहे ना, खूप भारी लागणार आहे हा मसूर. गरम गरम भात, पोळी, भाकर किंवा तांदळाची भाकर, ज्वारीची भाकर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकणार आहे. म्हणून ही रेसिपी ट्राय करा